ग्रामीण प्रतिष्ठानच्या उद्यम एक्स्पो 2025 मध्ये सेवा संस्थांसाठी विविध विषयांवर कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले। प्रदर्शनाच्या अखेरच्या दिवशी CSR विषयक कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या। या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून माननीय विजय खट्टी यांनी CSRच्या संकल्पना, त्यांचे महत्त्व आणि धोरणांची विस्तार माहिती उपस्थितांना दिली। यासोबतच माननीय अतिंद्र देशमुख व स्वाती कुलकर्णी यांनी अकाउंटिंग व आर्थिक व्यवस्थापनाचे बारकावे स्पष्ट केले। उपस्थितांनी विचारलेल्या प्रश्नांनी समर्पक उत्तरे देऊन त्यांनी शंका निरसन केले। कार्यक्रमादरम्यान श्री संजय सराफ यांनी ग्रामीणच्या कार्यपद्धती आणि भूमिका विशद केली। तसेच उपस्थित मान्यवरांचा परिचय मंजुषा रागीट यांनी करून दिला। या कार्यक्रमामुळे सेवा संस्थांच्या CSRच्या क्षेत्रातील कामकाज अधिक परिणामकारकपणे राबवण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शन मिळाले। नमस्कार। आज ग्रामीणतर्फे आयोजित स्वयंसेवी संस्थांना मार्गदर्शनाकरता मला इथे याची संधी मिळाली। हा अतिशय उत्कृष्ट असा उपक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून CSR आणि CSR मध्ये चालणाऱ्या कामाची माहिती आणि CSR बिल काय आहे याच्याविषयी बोलण्याची संधी मला या ग्रामीणच्या वर्कशॉपतर्फे मिळाली। त्याबद्दल ग्रामीणचे धन्यवाद। आणि अशाच प्रकारचे या उपक्रमातून ज्या छोट्या मोठ्या स्वयंसेवी संस्था आहेत त्यांनासुद्धा याचा पुढे भविष्यात आणि चालू स्थितीमध्ये बऱ्याच प्रकारे फायदा होईल अशी अपेक्षा आहे। असेच उपक्रम पुढेही सुरू राहावेत हीच ग्रामीणकडून अपेक्षा। नमस्कार, मी अतिंद्र देशमुख बाय प्रोफेशन चार्टर्ड अकाउंटंट आहे आणि नागपूरमध्ये एकबोट देशमुख अँड कंपनी चार्टर्ड अकाउंटंट्स यांच्याबरोबर काम करतो। आज ग्रामीणने सगळ्या NGOज आणि ट्रस्टचा एक CSR ॲक्टिव्हिटीवर कार्यशाळा घेतली, ज्याच्यात त्या सगळ्या लोकांना आपल्याला CSR कसा मिळू शकेल किंवा तो मिळण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल याच्याबद्दल सांगण्यात आलं। आणि ते फ्रॉम बेसिक स्क्रॅच टू गेटिंग द CSR असं हे मार्गदर्शन झालं। आणि याबद्दल खटी सर, मी आणि स्वाती मॅडम यांनी तिघांनीही याच्यात आपलं थोडं कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे। माझं नाव स्वाती कुलकर्णी, मी चार्टर्ड अकाउंटंट आहे। मागील 20 वर्षापासून मी चार्टर्ड अकाउंटंट म्हणून प्रॅक्टिस करते। याशिवाय नागपूर नागरिक सहकारी बँक इथे संचालक आहे आणि धनश्री महिला पतसंस्था इथे पण संचालक आहे। तसंच गृहिणी समाज रामदास पेटे या संस्थेमध्ये मी कोषाध्यक्ष म्हणून कार्यरत आहे। आणि ग्रामीणने आज ही जी CSR कार्यशाळा इथे बोलवली आहे तर मी खरंच त्यांचं खूप अभिनंदन करते। कारण की आपण जसं पाहतो की जितक्या संस्था आहेत, ज्या सेवाभावी संस्था आहेत, NGOज आहेत, त्या एक प्रकाराने खूप चांगलं काम करतायत समाजाच्या उत्थानासाठी आणि समाजाच्या विकासासाठी, पण ते कुठेतरी कमी पडतात CSR मध्ये जेव्हा जातात किंवा अकाउंट्समध्ये जातात किंवा इन्कम टॅक्समध्ये जातात, तर ह्या सगळ्या संस्था कुठे ना कुठेतरी कमी पडतायत। आणि एक त्यांना प्रशिक्षण म्हणा किंवा त्यांना एक सगळ्या कंप्लायन्सेससाठी त्यांना उत्स्फूर्तपणे साथ देणं आणि त्याच्याविषयी ट्रेनिंग घेणं याचं काम ग्रामीण करतं आहे। आणि या कार्यशाळे थ्रू किंवा अशा कार्यशाळांच्या द्वारे त्या ज्या संस्था आहेत, ज्या चांगल्या प्रशिक्षणार्थी स्वतः नाही पोचू शकत, त्यांच्यात आणि कंपनीजमध्ये आणि तज्ज्ञ लोक जे आहेत यांच्यामध्ये एक दुवा म्हणून ग्रामीण काम करत आहे। म्हणून मी ग्रामीणचं इथे खूप खूप अभिनंदन करते। त्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा बोलवल्या आणि पुढील वर्षात पण त्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळा बोलवून या सर्व सेवाभावी संस्थांना एक प्रकारे एम्पॉवरमेंट करावं अशी मी इथे अपेक्षा करते। धन्यवाद। माझं नाव राजेश सोनटक्के आहे आणि मी पर्यावरण व निसर्ग संस्थेमध्ये उपाध्यक्ष या पदावरती आहे। आजचा हा जो ग्रामीणच्या माध्यमातून जो कार्यक्रम आयोजित केलेला होता त्याकरता मी ग्रामीणच्या संपूर्ण टीमचं अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी इतकं चांगलं CSR फंड या विषयावरती जो आपला जे 3 जी तज्ज्ञ लोक जी आहे जी यांनी बोलवली आणि आम्ही इथे जे ॲज अ NGO म्हणून आम्ही इथे उपस्थित झालो, तर त्यांनी खूपच उपयुक्त माहिती दिली आणि उपयुक्त माहितीचा आम्हाला नक्कीच भविष्यामध्ये आम्हाला त्याचा फायदा होणार आहे। आणि आमची ही जी पर्यावरण व निसर्ग संस्था जी आहे तर ही मागील 9 वर्षापासून बेसा घोगली
या परिसरामध्ये म्हणजे आता जे बेसा पिपळा नगरपंचायत झालेलं आहे त्या परिसरामध्ये कचऱ्यापासून खत निर्मिती यावरती आम्ही काम करतो आहे आणि बरेचसे आम्ही पर्यावरण व निसर्गाच्या या संदर्भात म्हणजे त्याच्या अवेअरनेस म्हणून अवेअरनेस कार्यक्रम आम्ही दरवर्षी आम्ही राबवित असतो. त्यामध्ये तज्ज्ञांचं मार्गदर्शन असते आणि परिसरातील नागरिकांचा सहभाग याच्यामध्ये असतो. तर माझी अशी विनंती आहे की ग्रामांनी अशा प्रकारचा हा जो उपक्रम आहे हा वर्षभर राबवावा आणि जेणेकरून आमच्यासारख्या ज्या संस्था आहेत त्यांना त्याबद्दल नॉलेज मिळेल आणि एक क्लॅरिटी राहील आणि भविष्यात काहीतरी आपण जोमाने एक चांगलं काम करण्याची आम्हाला प्रेरणा मिळेल.